नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा दिवसेंदिवस कंटाळवाणा होत चाललेला आहे. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी सुरूच आहे आणि ती यावरनं सुरू आहे की राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी जे वेळापत्रक त्यासाठी ठरवलं होतं ते वेळापत्रक पसंत नसल्यामुळे त्यात बदल करावा, ते आणखी कमी दिवसात हा सगळ्या प्रकरणाचा निकाल लागावा म्हणून ठाकरे गटाने याचिका केली आणि आता त्या वेळापत्रकासंदर्भात मग राहुल नार्वेकरांनी नवीन वेळापत्रक दिलं, तेही न्यायालयाला पसंत नाही आहे आणि न्यायालयाने मग सोमवारी हा निर्णय दिला की 31 डिसेंबरपर्यंत ही सुनावणी पूर्ण करा, त्याचा निर्णय द्या, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आता 2 महिने आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. तर या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे. पण त्यापूर्वी एक आव्हान म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या अंकाचा प्रकाशन होईल. त्याचबरोबर प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी यांच्याशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधला जाणार आहे. त्यांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्याकडून तेवढीच सडेतोड उत्तरं जी आहेत ती या कार्यक्रमामध्ये मिळतील. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम जो आहे त्याचा निश्चित आपण लाभ घ्या. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता आपल्या विषयाकडे वळूया आणि तो विषय अर्थातच सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो विषय आहे तो सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांकडे सुद्धा हे प्रकरण सुरू आहे. दोन्ही पातळ्यांवर हे प्रकरण सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याच्यातून लवकर काही निर्णय लागेल अशी मात्र शक्यता अजिबात दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे जे काही प्रकरण सुरू आहे की आमदार अपात्र होणार का, त्यानंतर पुढे काय होणार, सरकारचं काय होणार वगैरे वगैरे, हे सगळं प्रत्यक्षात यायला किती दिवस लागतील हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे आता 31 डिसेंबर ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना की त्या दिवशी तुम्ही निर्णय द्या. म्हणजे अर्थात आता 2 महिने बाकी आहेत. तर 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या कालावधीमध्ये राहुल नार्वेकर वेगवेगळ्या पद्धतीचे आणखी जे काही त्यांना गरज आहे, कागदपत्र असतील, साक्षीदार असतील, हे सगळे ते तपासून पाहतील. पण प्रत्यक्ष 31 तारखेला खरोखर निर्णय लागणार आहे का हे माहिती नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने भलेही म्हटलं असेल, पण त्यावेळेला आणखी काही गोष्टी राहुल नार्वेकरांना आवश्यक आहेत का, त्यांना आणखी काही गोष्टी तपासून बघायच्यात का, आणि कदाचित आता या मधल्या काळामध्ये सुट्ट्या येणार आहेत, दिवाळीची सुट्टी असेल, हिवाळ्यातली सुट्टी असेल, या सगळ्या सुट्ट्या वगैरेंचा विचार करता त्यांना ज्या काही आणखी गरजा आहेत, आणखी काही गोष्टी त्यांना आवश्यक असतील दोन्ही गटांकडून, ठाकरे आणि एकनाथ शिंदे, या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणार आहे का हे माहिती नाहीये. त्यामुळे 31 डिसेंबर भलेही तारीख दिली असली तरी आणखी काही गोष्टींसाठी जास्त वेळ किंवा जादा वेळ राहुल नार्वेकर मागून घेऊ शकतात आणि त्यामुळे पुढची तारीख आणखी एक मिळू शकते. त्याच्यातही पुढे काय होईल, काय अडचणी येतील हे माहिती नाही. तुर्तास तरी ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालय राहुल नार्वेकरांवर कसे ताशेरे ओढतोय, कसं त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सुनावलं याच्यातच आनंद मानतोय. प्रत्यक्षामध्ये निकाल लागणार का हे माहिती नाही. आता मुळातच राहुल नार्वेकर यांच्याकडे सगळं प्रकरण सुरू असताना त्यांचं वेळापत्रक आम्हाला पसंत नाहीये, ते खूपच लांबलेलं वेळापत्रक आहे, त्याला खूपच विलंब होणार आहे, मग त्याला काय अर्थ राहिला असं म्हणत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर त्याच्याही आता 2 सुनावण्या झालेल्या आहेत. त्याच्यातही पुन्हा नवीन वेळापत्रक देण्यासाठी वेळ मागितला, ते नवीन वेळापत्रक आता दिलं आणि ते दिल्यानंतर तेही सर्वोच्च न्यायालय पसंत नाहीये, त्याच्यातही आणखी काही वेळ लागणार आहे असं त्यांना वाटतंय, म्हणून त्यांनीच आता 31 डिसेंबर ही तारीख दिली. आता आपण पाहतोय मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं राहुल नार्वेकरांकडे सगळं प्रकरण सोपवलं, पण तेव्हापासून ते वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रकरण सोडवण्यासाठी दोन्ही गटांकडून जी काय माहिती हवी आहे ती घेत आहेत. त्यातून मग ठाकरे गट अस्वस्थ झालेला आहे की सगळं कधी होणार आहे. त्यातून त्यांना
त्यांनी मग सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर त्यामुळे हे सगळं प्रकरण दिवसेंदिवस विलंबित होत चाललेलं आहे. आता ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष नुसता राहिलेला नाहीये. तर हा संघर्ष कदाचित पुढे जाऊन विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट असा येऊ शकतो. कारण 31 तारखेला जर राहुल नार्वेकर यांनी तो निर्णय न देता त्यांनी आणखी काही वेळ मागून घेतला, आणखी त्यांना काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असल्या, कारण शेवटी विधिमंडळ आणि न्यायालय हे दोन्ही स्वतंत्र आहेत. त्यांचे एकमेकांमध्ये ते हस्तक्षेप करत नाहीत, एकमेकाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, एकमेकाच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. दोघंही एकमेकाला त्या ठिकाणी पूरक असू शकतात. त्या पद्धतीने राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचं ऐकतात आणि काम करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांनाही काही त्यांच्या ज्या काही त्यांचे अधिकार आहेत, त्यांच्या मर्यादा आहेत, त्यांच्यासाठी जे काही कायदे आहेत त्याच्या आधारावर त्याच्या अंतर्गत राहून ते सुद्धा काही ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत. अर्थात ती प्रक्रिया त्यांनी अमुक दिवसातच पूर्ण करावी असं न्यायालयाने कधीच म्हटलं नाही. यापूर्वी सुद्धा रिझनेबल टाइम जो आहे तो त्यांनी दिलेला आहे, त्या पद्धतीने ते काम करतायत. त्यामुळे 31 डिसेंबर भलेही तारीख दिली असली तरी त्या दिवशी काही हे सगळं पूर्ण होईल असं काही आत्ता तरी दिसत नाही. कारण इतक्या सगळ्या सुनावण्या झाल्या, त्याच्यातही प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन मुद्दा उपस्थित होत राहिला आणि पुढची तारीख मिळत राहिली. त्यामुळे काय होईल हे माहिती नाही. मात्र विधिमंडळ आणि न्यायसंस्था याच्यातलाही संघर्ष पाहायला मिळू शकतो. या संदर्भातली एक बातमी जी आहे ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी हा मुद्दाच उपस्थित केला की 31 डिसेंबर या तारखेला आपण निर्णय देऊच असं राहुल नार्वेकरांनी कुठे अजून कबूल केलेलं नाहीये. ठीक आहे, न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले आहेत किंवा त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, पण राहुल नार्वेकर आपल्या कक्षेत राहून, आपल्या कार्यकक्षेत राहून कशा पद्धतीने काम करणार आहेत, काय काय आणखी त्या गोष्टींची त्यांना आवश्यकता आहे हे येणारा काळच ठरवणार आहे. त्याच्यात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष जसा पाहायला मिळतोय आपल्याला गेले 1.25 वर्ष, तसाच आता तो संघर्ष कुठेतरी विधानसभा अध्यक्ष म्हणजे विधिमंडळ आणि न्यायसंस्था सर्वोच्च न्यायालय यांच्यातही पाहायला मिळू शकतो. त्यांच्यातही ओढाताण किंवा चढाओढ जी आहे ती पाहायला मिळू शकेल. पण त्याच्यात आणखी विलंब होणार आहे हे मात्र निश्चित आहे. तेव्हा दिल्ली दूर नाही असं म्हटलं जातं, पण दिल्ली अजूनही खूप दूर आहे. लवकर काय आपल्याला ती पाहायला मिळणार नाही असंच म्हणता येऊ शकतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.